वा गार्गी वा, आज कितीतरी दिवसाने पावभाजी खायला मिळते. थँक्स यार या ट्रिप साठी. आई शपथ, म्हणजे ही पार्टी तुझ्याकडून आहे? ऑफकोर्स. अरे आपल्याला छान शो मिळालाय, तो पार्टी तो बनतीये यार. मला तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणायचंय. का? कारण मला हा शो संजय सरांनी दिला याचं क्रेडिट तुम्हाला जातं. तुम्ही माझ्यासोबत आलात ना काल, म्हणूनच लांडगे हाऊसचं सत्य मला मांडता आलं. बस काय गार्गी, रुलाय काय अभि. अरे हे सगळं तुझ्यामुळे पण झालं ना. नाही म्हणजे तू न घाबरता एकटी आत गेलीस म्हणून हे सगळं झालं आहे की नाही? येस आय अग्री. आणि काल आपण उगीच घाबरत होतो. बरं झालं थांबलो आणि मग कळालं की असं काही नसतं. गार्गी खरं सांगू, तुझ्यामुळे आपली भीती पळून गेली. गेली भीती तुझी? मग काय. मग आता नेक्स्ट टाइम गार्गी नाही, तू एकट्याने आत जायचं. दादा मस्करी करताय का? म्हणजे भीती पळून गेली म्हणजे अशी पटकन पळून नाही गेली, हळूहळू चालली. काय प्रोसेस असते ना. हे पण आता आपल्याला नवीन लोकेशन शोधावं लागेल ना. हो यार आपण सगळ्यांनी एक मिनिट, नाही मी शोधलंय. काय लोकेशनचं नाव काय? मृत्युंजय बंगला. तुला कुठून कळलं या बंगल्याबद्दल? कुठून कळलं हे महत्वाचं नाही. असं कसं? आम्हाला पण सांग ना. मॅडम पत्रकार आहोत ना आपण, सो असा सोर्स सांगायचा नसतो. बाय द वे, हा मृत्युंजय बंगला आहे तरी कुठे? आय मीन पत्ता काय त्याचा? आता खरं तर मी पत्ता फाइंड आउट करत होते तर मला 2 पत्ते मिळाले, ज्यातला एक पत्ता मी लिहून ठेवला, पण मला तो कागदच मिळत नाहीये. आणि आता नेटवर सुद्धा माहिती मिळत नाहीये यार. इट्स ओके, पण सगळे शोधून काढू. आणि नाही मिळालं तरी काही टेन्शन नाही. मी माझ्या वसईच्या गँगला विचारेन ना, त्यांना माहिती असतं सगळं. चालेल, मी सुद्धा तो कागद शोधण्याचा प्रयत्न करते, बघूया मिळतोय का. गार्गीला जर सुखरूप ठेवायचं असेल तर काही केल्या मृत्युंजय बंगल्याचा पत्ता गार्गीच्या हाती लागता कामा नये.
एक गोष्ट धड राहत नाही या घरात. तरी सतत सांगत असते पसारा करत जाऊ नका, पण इथे कोण ऐकेल माझं तर ना? हे बघ स्वाती, मी काही केलेलं नाहीये. तुम्ही नाही केलं तर मग कोण करणार आहे हे असले उद्योग? माझा कागद मिळाल्याशिवाय तुमची सुटका नाही हा, सांगून ठेवते मी. हो, कळलं. काय काय चाललंय? बाहेरपर्यंत आवाज ऐकू येतो तुमच्या दोघांचाही. बाबांना विचार, त्यांनी माझा महत्वाचा कागद हरवलाय. हे बघ स्वाती, मी त्या कागदाला हात पण लावलेला नाहीये. मागच्या वेळी पासबुक सापडत नव्हतं तेव्हा सुद्धा तुम्ही असंच म्हणत होतात. शेवटी कोणाकडे मिळालं? तुमच्याकडेच ना? शिबाई, नेहमीच आहे तुमचं हे असं. आई अगं शांत हो. मला सांग, कसला कागद हरवलाय तुझा? अगं दुपारी आमच्या सोसायटीतल्या बायकांची मीटिंग होती. त्यावेळी होळीच्या सामानाची मी यादी केली होती आणि इथेच ठेवली होती. ती सापडतच नाहीये. एवढंच ना? मग नवीन यादी बनवूया ना. अगं प्रत्येक बाईने काय ना काहीतरी सामान सांगितलं होतं. आता परत जाऊन कुठे विचारणार त्यांना? त्यात काय झालं? विचारायचं की. जाऊ दे हो, तुम्हाला काही कळत नाही. आई अगं थांब ना जरा. असं का बोलतेस तू? कारण आता जर मी सोसायटीतल्या बायकांना विचारायला गेले तर त्या काय म्हणतील? ही सोसायटीची सेक्रेटरी बेफिकीर आहे, तिला एक छोटीशी यादी सुद्धा सांभाळून ठेवता येत नाही. आणि अशाने मग माझं सेक्रेटरी पद जाईल ना. आई अगं, वास्तुदेवता कायम तथास्तू म्हणत असते असं म्हणतेस ना तू. मग आता तुझ्या या बोलण्याला वास्तुदेवतानी तथास्तू म्हटलं. खरंच जाईल ना तुझं सेक्रेटरी पद. ए बाई, नको ना असा अशुभ बोलूस. ती नाही, तूच बोलतेस अशुभ. केव्हापासून चाललंय तुझं? सेक्रेटरी पद जाईल, सेक्रेटरी पद जाईल. तुम्ही तर ना बोलूच नका माझ्याशी. तुमच्यामुळे माझा महत्वाचा कागद हरवलाय. काय काय चाललंय? मी शोधून देते. ओके, मिळेल कागद, कुठेही जाणार नाहीये. शोध शोध, तूच शोध आता. मी तर शोधून शोधून दमलोच आहे. बाबा मी बघतीये ना, तुम्ही टेन्शन नका घेऊ. हा, शंभर वेळा बघून झालंय ते मासिक, त्याच्यात नाहीये. अहो मी ह्याच्यावरच ठेवून लिहित होते म्हणून बघतेय. कचऱ्याच्या डब्यात तर नसेल ना? हा कसला कागद आहे? पाच किलो कांदे, बटाटे. हे काय गाई? अगं बाई, माझीच यादी आहे ती. कचऱ्यात कशी काय गेली? हे बघ स्वाती, मी टाकलेली नाहीये. एक मिनिट, मी म्हणाले होते ना मिळेल म्हणून. ही बघ मिळाली. आता टेन्शन घेत बसू नको, मी तुला ही चिकटवून देते. थांब. हे बघ स्वाती, मी खरं सांगतोय, मी तो कागद कचऱ्यात टाकलेला नव्हता. मी म्हटलंय का तुम्हाला तुम्ही टाकलात म्हणून? पण ज्या अर्थी तुम्ही असं म्हणताय ना त्या अर्थी तुम्हीच टाकलात. चोराच्या मनात चांदणं. हे बरं आहे, म्हणजे तुम्ही आता चोर सोडून संन्यासाला फाशी देताय. आई काय चाललंय? काय टेन्शन घेतेस? मी करून देते ना हे. सो सेक्रेटरी बाई, ही झाली तुमची यादी तयार. ओ माय गॉड! अगं आता तुला काय झालं? अगं ज्या कागदावर तू यादी केलीस ना, तो माझ्या कामाचा कागद आहे. मी एक महत्वाचा पत्ता लिहिला होता जो दिवसभर मी शोधत होते आज, आणि तो हा असा आत्ता मिळालाय. आईचं सुद्धा काम झालं आणि माझं सुद्धा. आता बघा किती कडक एपिसोड होतोय ते.
मला माहितीये तू काय करायचा प्रयत्न करतोयस, पण मी तुझा हेतू साध्य होऊ देणार नाही. इतकी वर्ष मी गार्गीला तुझ्यापासून वाचवले आणि यापुढेही तुझ्यापासून मी तिचं रक्षण करेन. हो मॅडम, मॅडम, हो मॅडम, काय करताय तुम्ही इथे? काय टाकले? काय काय हातात काय तुमच्या? बघू. ओ लांब राहा. कोण आहात तुम्ही? मी या बंगल्याचा ब्रोकर आहे. बंगला बघायला आलात? हे बघा, बंगला बघायचा असेल ना तर संध्याकाळी या. लिलाव संध्याकाळी आहे. लिलाव? हो, गेली बरीच वर्ष हा बंगला माझ्याकडे आहे विकायला. विकला जात नाही म्हणून संध्याकाळी लिलाव ठेवलाय. तुम्हाला घ्यायचंय का बंगला? कोणी शहाण्याने हा बंगला विकत घेऊ नये. हो मॅडम, काय बोलताय तुम्ही? तुम्ही तर विकत घेणार नाही, मग बंगल्याविषयी अफवा कशाला पसरवताय? आमच्या पोटावर का पाय देताय? काय करावं आता? गार्गीच्या हातात मृत्युंजय बंगल्याचा पत्ता लागू नये म्हणून खूप प्रयत्न केला, तरीही तिला तो पत्ता मिळालाच. आणि आता मृत्युंजय बंगल्यात जाऊन सुद्धा काहीच करता नाही आलं मला. पण आता काहीही करून गार्गीला त्या बंगल्यात जाण्यापासून अडवलंच पाहिजे. पण कसं? मला वाटतं हे काम स्वातीच करू शकते. पण माझ्याच सांगण्यावरून गार्गीला तिने कामावर जाण्यापासून नाही, काहीतरी करायला हवं. सो हे आपलं नेक्स्ट लोकेशन, मृत्युंजय बंगला. आणि हा त्याचा ऍड्रेस. हे काय केलंस तू? अगं कागद फाटला होता, तो मी चिकटवला. मी पप्पांना पण फोन करून सांगतो हा पत्ता सापडला, कारण मी त्यांना पण पत्ता शोधायला सांगितलं होतं ना. पण गार्गी, या वेळेस त्या बंगल्यात तू एकटी नाही, पूर्ण टीम सोबत जाणार तुझ्या. निलय, मी किती वेळा सांगू तुला, आपल्या शोचा फॉर्मॅट तो नाहीये. आणि आपण ऑडियन्सला कमिट केलंय, त्यामुळे मला एकटीलाच त्या बंगल्यात जावं लागणार. ओके, हा दा, यापुढे या शोचं सगळं काम तू करायचं. काय? आय डोंट वॉन्ट टू डू दिस शो एनीमोर. अरे दादा, थांब, मी बघते.
झालंय? काय येणार नाहीयेस तू? शो सेट झालाय, तुम्ही सगळं मॅनेज करता, काय गरज आहे माझी? असं का बोलतोयस पण? बरोबरच बोलतोय मी. करा तुम्ही, मी दुसऱ्या कुठल्या तरी कामावर फोकस करतो. मला खरं सांग, काय झालंय? मी तुझ्याशी बोलतेय. काय झालंय? तुला अडवत असताना सुद्धा त्या लांडगे हाऊस मध्ये तू एकटी गेलीस. त्या माणसाने अटॅक केला तुझ्यावर, काही झालं असतं तुला तर? एनिवे, तुझ्या मदतीला सगळे आहेत. आणि आता तर काय, तुला कॅमेराही ऑपरेट करता येतो, त्यामुळे मला यात पडायचं नाही. तू, तुझी टीम आणि तुझे प्रेक्षक काय करायचं ते करा. एक्सक्यूज मी. निलय, का असं वागतोयस तू? आपण सगळे एकत्र मिळून शो करणार आहोत, म्हणून हा शो करायला मिळतोय आपल्याला. एकही टीम मेंबर नसेल ना तर नाही चालणार आहे. तरी सुद्धा आज एकटीच जाणार ना तू? ओके, ठीक आहे. सेफ्टीसाठी या शोचा फॉर्मॅट चेंज करण्याचा प्रयत्न करेन मी. संजय सरांशी बोलते. इज इट फाईन नाउ? फाईन.